पूजेच्या वेळी देवदेवतांना आपल्या कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभावं, भरपूर पाऊस पाणी यावं, रोगराई जावी आणि येणाऱ्या संकटांचा नायनाट व्हावा या प्रकारचं आवाहन केलं जातं. त्यासाठी गंधाक्षतांसारख्या, फूल धूपदीपांसारख्या, हळद कुंकवांसारख्या, अगर महान नैवेद्यासह उत्काडी लावीत पंचारती करीत ओवाळण्यासारख्या प्रसंगी देवतांच्या अंगभोगाबरोबरच संगीत नृत्यादी रंगभोगाचीही हा माणूस आवर्जून व्यवस्था करतो. त्या रंगभोग पूजेमध्ये संगीताचे जलसे आणि जनलोकांची सामुदायिक नृत्ये यांचा समावेश करण्यात येतो. अशावेळी या ना त्या कारणानं वयाचं भान विसरून माणसं एकत्र येतात. गरिबी श्रीमंतीचा भेदभाव विसरतात. जातीभेद डावलून टाकतात. देवाच्या दारी सगळी एक आहेत या भावनेनंच यावेळी एकत्र येतात. या निमित्तानं एकत्र येणारी मंडळी विचारांची देवघेव तर करतातच, पण आपल्या वाडवडिलार्जित चालीरीतींची नीट उजळणी होईल हे आवर्जून पाहतात. त्यामुळे या सामुदायिक जीवनात यावेळी समाधानाची कारंजी उसळू लागतात आणि मोठ्या भक्तिभावानं खेळीमेळीच्या वातावरणात रंगलाल होऊन जातात. त्या कारणानं ही माणसं भल्या मनानं, खुल्या दिलानं आणि आनंदानं कसं जगावं याचा अनुभव घेत असतानाच बेहोशीनं मनसोक्त गात आणि नाचत आपलं भान हरपून बसतात. आपल्या मनातील इच्छा आकांक्षाची पूर्ती होईल यासाठीच मोठ्या उत्साहानं, ईर्षेनं या महापूजेची पूर्तता होईल यासाठी दक्ष राहतात. अशावेळी या गीतनृत्यात सामील होणाऱ्यांना स्थळकाळाचं बंधन उरत नाही. वयाचं स्मरण होत नाही. एकमेकांना समजून घेत पोटभर गावं आणि नाचावं एवढंच त्यांना उमगतं. त्या कारणानं यावेळी म्हटली जाणारी गीतं ही सर्वांना ठाऊक असणारी परंपरागत लोकगीतं असतात आणि सर्वांना परिचित असलेली पारंपरिक लोकनृत्यही मनोभावे साजरी होत राहतात. लोकनृत्य ही एक प्रभावी अशी लोककला असून त्यासाठी वापरली जाणारी लोकगीतांची सुरावटही तितकीच प्रभावी आहे. त्यामुळं या गीतनृत्यांच्या वेळी एवढे चित्ताकर्षक जग या ठिकाणी उभं राहतं की त्याच्या दर्शनासाठी म्हणून उभं गाव तिथं यावं आणि त्या नादब्रह्मात तासनतास तिथं मंत्रमुग्ध व्हावं. पूर्वीच्या काळी सामान्यतः अशी लोकनृत्य ही गावातील चावडीसमोर, देवळापुढं, अगर पाटलाच्या वाड्यावर होत असत. अलीकडं देवळाचं प्रांगण अगर आपल्या घराचं प्रशस्त अंगणच या नृत्यांसाठी निवडलं जातं. सामान्यपणे या लोकनृत्यांचे तसे 3 प्रकार विभागता येतील. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे सणासुदीचा अगर उत्सवाच्या कारणानं केली जाणारी लोकनृत्य आणि दुसरा म्हणजे वंशपरंपरेनं होणारी ठराविक जमातींमधील लोकनृत्य. आमच्या आदिवासींचे लोकनृत्य हा यातला तिसरा प्रकार होय. याखेरीज फक्त पुरुषांनीच करायची लोकनृत्य, फक्त स्त्रियांनीच करावयाची लोकनृत्य आणि स्त्री पुरुषांनी एकत्र येत करावयाची लोकनृत्य असेही विभाग या संदर्भात पाडता येतील. खेरीज प्रत्येक देशोदेशींची लोकनृत्य आणखीन वेगळी म्हणून या संदर्भात अवश्य लक्षात घेता येतील. ही लोकनृत्य प्रामुख्यानं सूर्यास्तापूर्वी थोडा वेळ अगोदर सुरू होतात आणि रात्रीच्या वेळी पलित्यांच्या उजेडात पार शुक्राची चांदणी उगवेपर्यंत चालू राहतात. चांदण्या रात्री तर या नृत्यांना एवढा बहार येतो की चांदणं भरभरून शिंपलेल्या चंद्राला दमायला होतंय की नाच गाण्यात दंग झालेली ही माणसं थकून जातात आणि यातली स्पर्धा उभी राहते. घरातील ठेवणीमधील वस्त्रालंकार लिहून हर्षाचे गुढे उभे करणारी ही मंडळी हलतात आणि लवतात ही अशी सुरेख की पाहणाऱ्यांच्या नजरेचे पारणे फिटावे. प्रारंभी गोलाकार उभे राहत हलक्या पदन्यासांनी लय साधित नाचणारी ही मंडळी नाचता नाचता लय वाढवीत जाऊन शेवटी एवढी बेभान होतात की त्यांचे पाय धरणीला तर ठरत नाहीतच पण वाऱ्यालाही गवसत नाहीत. अशा झोकात वरच्यावर तरंगत राहतात असा भासच व्हावा. लोकनृत्याच्या वेळी साथीसाठी म्हणून टाळ, मृदंग, ढोल, झांजा, ढोलक, पखवाज, घडा, ताशा, हलगी, टिपऱ्या, घुंगूर, डफ, खंजेरी, एकतारी, मुरली, शहनाई, सारंगी अशी विविध प्रकारची वाद्य वापरली जातात. त्यामुळं लय साधली जाते
आणि लोकनृत्याला एक प्रकारचा ढंगदारपणा प्राप्त होतो. अशी वाद्य वाजवणारी मंडळी आपापल्या कलाक्षेत्रात वाकबगार असून त्यांचं म्हणून खास असं वैशिष्ट्यही त्यांनी संपादन केलेलं असतं. लोकसंगीत आणि लोकनृत्य यांची जवळीक केवळ स्वरांशी आणि तालांशीच बांधिलकी पत्करते असं नसून निसर्गाशीही साम्य साधण्याचा अपूर्वाईचा प्रयत्न करीत असते. त्यामुळं वेगवेगळ्या मुलखाप्रमाणे या नृत्यकारांचे पोशाख कधी भडक तर कधी फिकट असे आढळून येतात. त्या भागातील वृक्षराही, पशुपक्षी आणि इतर प्राणी यांच्या रंगाशी ह्या पोशाखाचे साम्य लक्षात घेतले जाते. म्हणूनच दक्षिण भारतातील, मध्य भारतातील, अगर उत्तर भागातील पोशाख आणि कलाविष्कारही त्या त्या भूभागाशी समरस होईल असे दिसून येतात. त्याचप्रमाणे डोंगरी भागातील आणि खोल भागातील नर्तकांचा पोशाख, वाद्य ही काही आगळी वेगळी आहेत हेही लक्षात येतं. म्हणून त्या त्या ठिकाणची माती, तिचा रंग आणि गुणधर्म निश्चित निराळा राहतो. पिढ्यानपिढ्यांनी हे लक्षात घेत सादर केलेलं नृत्यही वेगळ्या ढंगाचं असतं ही देखील जाणीव होते. आमच्या मराठी मुलखातील कोकणी मंडळीचा कोकणी नाच या संदर्भात आम्ही मुद्दाम नमूद करू इच्छितो. हा नाच प्रामुख्यानं गौरी गणपतीच्या वेळी सादर केला जातो. एखाद्या घराचं प्रशस्त अंगण त्यासाठी निवडण्यात येतं. त्यावेळी साधारणपणे 15 ते 20 जणांचा समूह एकत्र येऊन गोल गोल फिरत पूजा गीतं, अगर सागर गीतं गात गात हा नाच खेळताना दिसून येतात. ही मंडळी नृत्याला खेळ मानतात. या नृत्याच्या वेळी या मंडळींच्या हातात रुमाल असतो आणि पायात घुंगूर बांधलेलं असतं. 4-6 जणांचा एक भाग करून एकदा 4-6 पावलं उजवीकडं तर एकदा तेवढीच पावलं डावीकडं अशी ही मंडळी झुकतात. एकमेकांचे हात त्यावेळी एकमेकात गुंफीत मोठ्या ढंगदार रीतीनं पावलांची हालचाल केली जाते. त्याचप्रमाणे रुमालांचे हातही नाचता नाचता ही मंडळी वारंवार वर उचलताना दिसून येतात. अशा वेळी या लोकांनी केलेल्या वर्तुळाच्या मध्यावर मृदंग वाजवीत दोघेजण बसतात आणि एक दोघांनी सांगितलेली गीताची ओळ त्यांच्या मागून त्याच सुरावटीत इतर मंडळी म्हणत असतात. हा नाच चांगला 3-4 तास तरी अखंडपणे चालू असतो. त्यावेळी प्रारंभी गायला जाणारा गण असा असतो. यावे नाचत गौरी बाळा, हाती घेऊनी पुष्पांच्या माळा, सर्वे ठाई मी वंदितो तुला, यावे नाचत गौरी बाळा, साही शास्त्रे 18 पुराण, तुझ्यापासून झाले निर्माण, भक्त देव येती मंडपाला, यावे नाचत गौरी बाळा. हे गीत तसं बरंच लांबतं. ज्या गणपती देवाची सर्व जगावर सत्ता आहे आणि जो 14 कलेंचा मातापिता असून ज्याच्या हातात 4 वेद आहेत, त्या देवाने आपल्याबरोबर सरस्वतीलाही घेऊन यावं अशी विनवणी करणारं हे गीत फार अपूर्व आहे. आपण देवाचा सन्मान करावयाचा सोडून देवालाच आपल्या सन्मानासाठी निमंत्रित करायची ही कल्पना विलोभनीय तर आहेच, पण विचार करायला लावणारी आहे. कारण हे गीत गात नाचणारी जी मंडळी आहेत ही अक्षर ओळख नसणारी, जगाची कल्पना माहीत नसलेली अशी साधी भोळी, सागराच्या किनारपट्टीवरची खेडूत, पण त्यांची कल्पनाशक्ती मात्र एकदम प्रतिभावंतांनाही मागं सारावी अशी. मला मिळालेल्या धनगराच्या ढोल नाचाचे एक गीत सुमरान मांडिलं बिरू त्यागा देवाचं या रीतीनं सुरू होते आणि त्यांच्या मनातील कल्पनारम्य तशीच अद्भुतरम्य अशी प्रीतिलता फुलवताना सांगून जाते की या बिरुबा देवानं आपलं आणि आपल्या प्रेयसीचं नाव गुंफीत सुगंधी रंगीबेरंगी फुलांचा शालू शेला गुंफून तो आपल्या प्रेयसीला भेटीदाखल देऊन टाकला. आणि मग त्यांची ही प्रतिक्रिया अशी बहरली की श्रोत्यांना देखील देवरूप घेण्याचा मोह क्षणभर व्हावा आणि या नाचात सामील होण्यासाठी पुढं यायची त्यांनी धडपड करावी. स्त्रियांच्या फुगडी झिम्म्यासारख्या लोकनृत्यामध्ये तर राधाकृष्णांच्या रासक्रीडेची अशी सुंदर वर्णनं गोवलेली असतात की ते ऐकणारा खरेच भुलून जावा. पैंजनवाळ्याच्या घुंगुरत्या पायात जोडवी मासोळी घालून हातात भरपूर माळकाभर अशा बांगड्या ना अंगठी लिहून झिम्मा खेळणारीचे दणत्कार ते पाय जमिनीला ठरू नयेत असे नाचायला लागले आणि ढंगदार ठेका देत खुळखुळते हात टाळी देत वाजायला लागले. म्हणजे जी मजा येते ती पाहिल्याशिवाय कळणारच नाही. असा डामडौल असतो. अशा पार्श्वभूमीवर राधा रुसली सुंदरी
समजावितो हरी की. अशा झोकानोकाचं गीत सुरू झालं म्हणजे आपण त्या नादात केव्हा गोकुळात जाऊन पोहोचतो ते सुद्धा कळत नाही. एवढी तल्लीनता अशा वेळी माणसांच्या मनात प्राप्त होते. त्यामुळं ही गीतनृत्यांची मेजवानी मनसोक्त लुटल्याशिवाय कुणाला चैन पडत नाही अशातली गोष्ट होऊन बसते. प्रत्येक प्रांतातल्या अगर प्रत्येक देशातल्या निरनिराळ्या लोकनृत्यांची मैफिल याच धाटणीची असते. माणसं इथून तिथून एका स्थायी भावाची, अशाच हौसेमौजेची. स्थलकालानुसार फरक पडेल तेवढाच काय तो. एरवी यावेळी गायल्या जाणाऱ्या गीतांची स्थानिक भाषा न काही येईना, पण डोळ्यांमधून प्रगट होणारे मनोभाव आणि चेहऱ्यावर उमळणारा आनंद एकमेकांना समजून घ्यायला पुरेसा होतो. त्यामुळं गुजरातमधील स्त्रियांचा गरबा आणि पुरुषांचा रास पाहताना त्यांची गीतं कळली नाहीत म्हणून काही बिघडत नाही. याचा प्रत्यय जरूर येतो. जन्माष्टमीच्या वेळचा रास आणि नवरात्रातील गरबा फार प्रेक्षणीय असतो. या नृत्यासाठी हे लोक तालासाठी टिपऱ्या घेतात आणि त्यांच्याकडील भडक रंगाचे पोशाखही अंगावर धारण करतात. ही नृत्य वर्तुळाकार खेळली जातात. पंजाबमधील मर्दानी भांगडा नृत्य आणि महाराष्ट्रातील गजानाच काही अशी सारखीच आढळून येतील. मात्र भांगडा खेळताना ओ भले भले सारखा होणारा आवाज गजानाचाच्या वेळी नसतो. भडक रंगाची जॅकेटं, डोईवरचे शेमलेवजा रुमाल आणि कमरेभोवती बांधले जाणारे पंचे आणि अंगातील पांढरा अंगरखा भांगडा खेळताना हे लोक घालतात. गजानाचाच्या वेळी भडक गुलाबी फेटे, पांढरे शुभ्र धोतर आणि अंगरखा गजानाचात सामील होणारे लोक वापरतात. त्यांच्याही हातात हवेत उंच उंच फेकायला म्हणून रुमाल असतातच. बिहारमध्ये तुसे नावाचे लोकनृत्य मार्गशीर्षातील उत्सवाच्या वेळी सादर करण्यात येतं. त्यावेळी नगारा, बासरी आणि झाल ही वाद्य वाजवली जातात. हा उत्सव नव्यानं आलेल्या पिकांच्या स्वागतासाठी म्हणून साजरा होतो. या नृत्याच्या वेळी ढोल नगाऱ्याच्या तालावर स्त्री पुरुष मागेपुढे होत मोठ्या ढंगदार रीतीनं मनसोक्त नाचतात. राजस्थानमधील घुमर हे एक अतिशय लोकप्रिय असं लोकनृत्य आहे. दिवाळी, होळी किंवा गणगौरीच्या वेळी मुली नटून थटून हातात पूजेसाठी तबक घेऊन देवळात जातात. नंतर नगाऱ्याच्या साथीवर गीत गात वर्तुळात मोठ्या दिमाखानं नाचतात. मध्य प्रदेशातील मारिया जमातीच्या आदिवासींचे लोकनृत्य फार सुरेख असतं. मारिया पुरुष गव्यांच्या शिंगांचा शिणगारलेला मुकुट घालतात. मध्ये उंचच उंच असा कोंबडीच्या पिसांचा तुरा त्या शिंगावर बांधतात. हे नृत्य लग्नाच्या वेळी केलं जातं. त्यामुळं गव्याप्रमाणे नवरी मुलगा नाचत आला म्हणजे नखशिखांत वस्त्र लिहिलेली आणि अंगा खांद्यावर पितळेचे आणि मण्यांचे अलंकार घातलेली नवरी मुलगी आपल्या मैत्रिणींच्या बरोबर नाचत येते आणि मग ढोलक्याच्या साथीवर वर्तुळात हे नृत्य केल्यावर वधूवर औचितपणे एका झोपडीत शिरतात आणि इतर मंडळी जोरजोरानं ओरडून आनंद व्यक्त करतात. बंगालमधील स्त्रियांचं व्रत हे लोकनृत्य ढोलाच्या साथीवर मोठ्या शानदारपणे साजरं होतं. गढवालमधील पहाडी जमातीतील जड्डा आणि जैतिया ही लोकनृत्य पाहण्याजोगी असतात. यावेळी बायका पितळेची ताटं आपल्या बोटांवर तोलून धरतात आणि ती या हातावरून त्या हातावर झेलीत वेगानं नाचतात. त्यासाठी नगारा, ताडा आणि थाळी यांचा तालासाठी वापर करण्यात येतो. पुष्कळ ठिकाणी निरनिराळे मुखवटे घालूनही पुरुष मंडळी लोकनृत्यात सामील झालेली दिसून येतात. प्रत्येक देशाचे असे वेगळे वेगळे लोकनृत्य आढळून येते. त्यामुळं आमच्याकडील तारपेच्या साथीवर चालणारे आदिवासींचे लोकनृत्य, अगर मध्य प्रदेशातील वंजारा जमातीचे लोकनृत्य हे इतरत्रही शाळा कॉलेजमधील महोत्सवांमधून अलीकडं त्या विशिष्ट पोशाखात सादर करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. लोकनृत्यांचे जसे प्रकार अनेक तशीच ही नृत्य करणाऱ्यांचे पोशाखही वेगवेगळे. तथापि सर्वत्र एक गोष्ट सारखी अशी आढळून येते, ती म्हणजे लोकनृत्य हा एक सामुदायिक जीवनाचा चित्ताकर्षक असा आविष्कार आहे. ज्यावेळी लोकनृत्यात सामील होत आपली सहधर्मचारिणी आदिवासी तरुण निवडतो, त्यावेळी त्याचे तिला आवाहन असते की माझी यव्वन समयी पाजळायला तू ये. आदिवासी किंवा पहाडी लोकांच्या गीतांमधून मुग्ध शृंगाराचा वापर भरपूर केलेला असतो. महाराष्ट्रातली भलरी गीतामधूनही असा शृंगार भरपूर आढळून येतो. खेड्यापाड्यांमधील सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील लोकनृत्य ही एक अपूर्वाईची अशी धनदौलत आहे.
त्याचबरोबर हौसे खातर या नृत्यात सामील होणाऱ्यांना तो एक विलोभनीय असा विरंगुळा आहे. म्हणून तर या कलेला जाणकार मंडळी एक प्रभावी लोककला म्हणून संबोधतात, हे विशेष होय. या लोकनृत्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या ढंगदार आविष्कारामुळं असामान्यांची दुनिया जिंकून आपलं म्हणून वेगळं असं स्थान प्रस्थापित केलेलं आहे. मनाला मोह पाडणारी आणि नेत्राचं पारणं फेडणारी ही एक वेगळीच दुनिया आहे. तिच्या पुढं राया इंद्राच्या घरचा दरबारी थाट देखील फिका फिका पडावा अशी एक अद्भुत रम्य कलाकुसर आहे. आपल्या पारंपरिक संस्कृतीचा एक महत्त्वाचा दुवा म्हणूनही तिचा लौकिक आहे. आजकाल या लोकनृत्यांना पुन्हा मानाचे दिवस येऊ लागले आहेत. भारताचा प्रजासत्ताक दिन राजधानीत साजरा होत असताना प्रांताप्रांतामधील लोकनृत्यकारांचे जथेच्या जथे ह्या महोत्सवात भाग घ्यायला जात असून पंतप्रधानांच्या वतीनं त्यांचा मान सन्मानही होतोय. नवभारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अशा लोकनृत्य कलाकारांच्या सहवासात आले म्हणजे त्यांच्या गीतामधील भव्य दिव्य कल्पनांनी आणि रंगीबेरंगी पोशाखातील त्यांच्या नृत्य कौशल्यांनी भारावून जायचे. डोंगर कपारीतील, दऱ्याखोऱ्यातील आणि सागर किनाऱ्यावरील ह्या मंडळींना धड पोटभरही खायला मिळत नाही, पण अद्भुताला गवसणी घालू पाहणारी ही माणसं एवढ्या उत्साहानं जगतात तरी कशी, याचा त्यांना मोठा अचंबा वाटायचा. लोकनृत्याच्या कारणानं एकसंध जीवन जगणारी आणि भारतीय एकात्मता साधणारी ही माणसं इथून तिथून सारखी. लहान थोर, गरीब श्रीमंत, जातपात, उच्च नीच यातले भेदभाव त्यांना ठाऊक नाहीत. आपल्या कुलदैवताला गात नाचत मनसोक्तपणे पूजायचं एवढंच त्यांचं ध्येय धोरण असतं. म्हणून भारताची ही वैशिष्ट्यपूर्ण लोकसंस्कृती सर्वसामान्यांना त्यांच्या जीवनातील परमोच्च आनंद मिळवून देऊ शकते आणि तिच्यामुळं असामान्यांचेही भान हरपते, यात शंका नाही.